गाईज, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि आज आहे आम्ही अक्का आणि मी सोबत. आणि खास म्हणजे आज आहे अक्काच्या छोट्याशा डॉलचा बड्डे, म्हणजेच आपल्या विशूचा बड्डे. विशू तुम्हाला माझ्या चॅनलवर माहिती आहे, विशू किती नॉटी आहे ते. आणि विशू किती घाई करत होती खूप, आणि तिच्या मम्मीकडूनच ऐका. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलवर. आज माझ्या विशूचा वाढदिवस आहे आणि तिची रात्रीपासून असं तिची घाई म्हणजे एवढी तिची घाई होती का तिला वाटत होती कधी सकाळ होईल. कशी तरी सकाळ झाली तर म्हणून लागत संध्याकाळी आपण जाऊया किटी पार्टीला. तर सगळेजण झाले रेडी, ऑर्डर दिली. 2 मिनटं थांबतात. तर मग तिचे फ्रेंड लोक सगळे जे होते क्लासेसला गेलेले आपल्या ट्युशन क्लासला, तर मग ते आल्यानंतर आम्ही बघा पिझोरियामध्ये आलो आहे. इथे खूप फेमस आहे. तर चला मध्ये बसलेले त्यांचं काय म्हटलं चालू आहे ते बघू. त्यांचं काय चालू आहे ते बघू. विशूचं खास बघूया किती घाई येते. कसं वाटलं विशू? लक्षू बघा, पोरींचं खाण्यामध्ये एवढं लक्ष हे झालंय का माझ्याकडे बघतच नाहीयेत. आणि छान किट्टी ना, किट्टी पार्टी छान दिली आहे. मी पहिल्यांदाच ऐकलं असं काही किट्टू पार्टी. आणि ह्या पोरी फारच आजकाल एक्सायटेड होत आहेत किट्टी पार्टी देण्यासाठी. हे बघा, इथे आपले 2 मेंबर्स बसलेत. एक आहे पिहू, ही आहे परी, आणि इथे आपलं मेंबर्स बसलेत, खूप छान एन्जॉय करतायत. आणि हा आहे गाईज माझा पिझ्झा. मजा येत आहे फार. सगळ्यांनी एक एक पीस उचललाय आणि कोणाचंच लक्ष नाही मिळत इथे. मजा आली गाईज बघा, मुली फार एन्जॉय करत आहेत. कुणाचं लक्ष नाही कुणाकडे, माझं पण नाहीये. गरम पिझ्झा छान लागतो, त्यासाठी मी पण कंटिन्यू करत आहे. चालेल जे आहेत ते त्या साईडला बसलेत, मला सुमेध नाही आला वाटतं. चालेल, चला भेटू. साखरेचं ना ते बॉटल द्यायचं नंतर थँक्यू. चालू मध्ये फोटो पण काढ ना, फोटो पण काढ, स्क्रीनशॉट. विशू खुश झाली ना गिफ्ट बघून. विशूचा एक गिफ्ट मम्मी One day later. तर मी आली आहे अक्काच्या घरी. आणि अक्काच्या घरी मी याच्यासाठी आली आहे की मला एक कमेंट नेहमी असते दीपाली नागराळेची मला नेहमी एक कमेंट असते, प्लीज ताई तू आळूवडीची जी अक्काने जी रेसिपी आळूच्या पानाचे वडे बनवले होते ती रेसिपी दाखव, म्हणजे कसे बनवले होते. तेव्हापासून मी हिला सांगते प्लीज ते वडे बनव. आज अक्काला भेटलाय वेळ
आणि काल विशूचा बड्डे होता आणि खास आज आम्ही आळूचे पानं घेऊन आले. मी आळूचे पानं येताना वडे बनवायसाठी. आणि अक्काची रेसिपी आहे, अक्का दाखवणार आहे पुढे रेसिपी कशी आहे म्हणून. पानाचे वडे, आळूच्या पानाचे वडे ना, आळूचे वडे. तर अक्का बनणार आहे पुढची रेसिपी. बेसन तर तिने घेतलंय हातात, तिचं खूप काम फास्ट आहे. आणि पानं मी येताना घेऊन आली आहे. काय बोलते? हे प्रभात कंपनीचं आहे, चांगल्या क्वालिटीचं बेसन आहे. सांग सुरुवातीपासून काय काय केलंस. आता बघ याच्यामध्ये थोडंसं मी खूपच कमी म्हणजे 2-3 चमचे लहानवाले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अच्छा, बेसन घ्यायच्या अगोदर का? त्याच्यामध्ये मिक्स करायसाठी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही 4 चमचे पण घेऊ शकता. तांदळाचं पीठ घेतलं आधी आणि मग नंतर बेसन घेतलं त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर गाईज हे बघा, मी एवढ्या प्रमाणात बेसन घेतलं आहे. याच्यामध्ये 2-3 चमचे मी तांदळाचं पीठ पण मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. सुरुवातीला मी तांदळाचं पीठ टाकले म्हणून ते दिसत नाही आहे, नंतर मी एकत्र यायला करणार आहे. ठीक आहे. आता बघा मी याच्यामध्ये हिरवी मिरची एवढ्या प्रमाणात घेतली आहे, कारण की खाणारे तिखट आहेत घरामध्ये. याच्यामध्ये भांड्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि थोडेसे जिरे वाटणार आहे आणि मिरची वाटणार आहे. तर अक्काने बघा एवढे बेसन घेतले आणि त्यात काहीतरी किंचित बोलली 2 छोटे चम्मच 2 किंवा 3 तांदळाचं पीठ घेतले तिने. रेसिपी बनवताना तिने सांगितलंय आणि ती कसं बनवते ते मला पण बघायचंय, की मला पण घरी आलं पाहिजे करता. जर माझ्या घरी काही असलं आपण जेव्हा आळूचे पानाचे वडे बनवतो तेव्हा असं काही टाइम टेबल नसतं, कोणत्याही टायमाला आवडतात खाण्यासाठी. आता मोठे मोठे ताट भाकरीचं ताट. आता याला अशा कापतोपर्यंत मी सगळं टाकते. ठीक आहे, असं कापायचं. आणि धुवायचे कधी मग? हे कापल्यानंतर आधी कापून घेऊ, नंतर घेऊ शकतो आपण. मग कापल्यानंतर समजलं. हां, असं बाहेर टाक. ठीक आहे. हे सगळे नंतर हे कशाला केलंस चिंचाचं पाणी? चिंचाचं पाणी पण त्याच्यात टाकावं लागतं थोडंसं. हे आंबट नको, गोडच कर. आंबाटनं थोडं नावावर टाकलं चिंचेचं पाणी, कारण की त्याच्यामुळे कसं आपल्याला कुठल्या प्रकारे एलर्जी होत नाही. कारण तू अर्धे केलेस का सापेच्या? थोडे केले, मी 2च केले होते, कारण याच्याने आपल्याला इचिंग वगैरे होणार नाही. त्यासाठी आपण चिंचाचं पाणी याच्यामध्ये ॲड करू. ओय, मी विचारलं होतं खाजवणारे पानं नाही देत ती बोलली. तरी पण त्याच्यामध्ये चिंचाचं पाणी टाकावंच लागतं का? बरं, हिची रेसिपी हिच्याकडे जास्त लक्ष द्या, आकाच्या रेसिपीकडे. तर याच्यामध्ये बघा आपण अद्रक, लसूण, मिरची, थोडेसे जिरे मी वाटले होते ते याच्यात मी ॲड केले, जे आपण बेसन घेतलं होतं त्याच्यामध्ये. आपण तिखट भरपूर घेतलेला आहे. याच्यामध्ये टाकणार आहे मी मीठ चवीनुसार. तू तर एवढी इझी दाखवती, मला वाटलं खूप हार्ड असेल हे. तर चवीनुसार मी टाकणार आहे. याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता घालणार याच्यामध्ये हळद, पान फाटू दे, काय होतं. घालणार आहे तीळ. तिळ पण असतात का याच्यात? तीळ आपण अगोदर टाकले, कारण तळल्यानंतर ना ते शिजल्यावर तर एकत्र राहतात, तळल्यावर तर ते म्हणजे वेगवेगळे होऊन जातात. त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला याच्यात टाकायचं आहे. याच्यामध्ये मी अजून थोडासा मसाला ॲड करणार आहे. याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला ॲड करणार आहोत. आणि आता आपण चिंचाचं पाणी पण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे. बघू शकता पाणी. सिक्रेट रेसिपी वाटते तुझी. सिक्रेट नाही, मी त्याच्यामध्ये चिंचाचं पाणी ॲड करावंच लागतं त्याच्यामुळे. पाणी जास्त नाही होणार ना? नाही. आता आपण जोरात बोल ना. आता बघा गाईस, आपण हे असं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पाण्याला लावता येईल.
त्या प्रकारे थोडंसं आपल्याला जाड ठेवावं लागेल. आता हे सगळं एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. एकजीव झालं पाहिजे सगळं. मिरची पावडर नाही टाकायची का? नाही, मिरची पावडर नाही टाकायची. तू खाऊन तर बघ ना आधी, मग तुम्हाला बघ तुला काही फील होतंय का? किती चांगला वास येतोय. कढीपत्ता टाकायचा होता ना तुला. कढीपत्ता नसतो बाई त्याच्यात, तुझं कशात? दुसरं दिमाग चालतं. सगळ्या भाज्यात तुझ्या कढीपत्ता असतो. नाही ग. मटणात पण टाकला होता ना तू ए, एकदा? येडी का? चिकन मध्ये मटण तिचं काय ना काय ऐकू. तू टाकला होता. मोठे भाऊजी बोलले होते तू मटणात भाऊजीचं भाजीचं काय, भाऊजीला आता मच्छीची भाजी दिली आणून, खूप आवडली त्यांना. बोलले श्रद्धा तू खूप छान बनवते मच्छीची भाजी. हे बघा अक्काने मस्त पानं वॉश करून घेतलेत. पानं धुतल्यानंतर हे मिश्रण सुद्धा रेडी करून ठेवले आणि इकडे पानाला लावण्यासाठी एक ताट ठेवले, म्हणजे पानावर मिश्रण लावण्यासाठी. आता काय करते? आता मी चाळणीला आहे ना तेल लावून तेल लावून घेते. अच्छा, तेल म्हणजे लावून बॉईल घेते. करण्यासाठी ना? हो, बॉईल करण्यासाठी, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते ठेवता येईल. बिचाऱ्या अक्काला बघा, मी कामात काम वाढवलं तिला, आणि काल विशूचा बर्थडे होता म्हणून एवढा राडा पडलाय घरामध्ये. तू तिथं बस, मी कसं मला येतच ग. येतं? खाऊ तर घालत नाही कधी. का बरं नाही घालत खाऊ? साबुदाणा वडे कोणी केलते? साबुदाणा ते कढीपत्त्यावाले तुला सगळं येते. कढीपत्त्याचं सोड. कढीपत्त्याचं सांग काय काय येते. सगळं येतंय मला, सगळं मटण बिटन सगळं भाजून भुजून मसाला. एकदा माहिती का, मी हे पानं आणले होते विकत आणि ते पानं होते खाजवणारे. आम्ही त्याच्यात चिंचाचं पाणी पण नाही टाकलं. मी बोलली मी घरी ट्राय करते कसं बनवतात ते, कारण मी बघितली होती ही रेसिपी आणि म्हणलं मी करून बघते घरी ट्राय. तर एकदा खाजवणारे पानं आणले आणि नंतर सगळं झाल्यानंतर, सगळे तळल्यानंतर मी बोलली मी एक खाऊन बघते कसे म्हणजे टेस्ट. नुसतं एवढसा एक घास खाल्ला आणि पूर्ण घशामध्ये ना अशी आगाग सुटली. तू केलंस का तसं? कधी खाल्लं होतं का? आणि आगाग सुटल्यानंतर मी आर्यनला विचारलं, आर्यन मला इथे कसं तरी होते रे. तो बोलला तू काय खाल्लं? मी बोलली हे खाल्लंय. तो बोलला थांब मी खाऊन बघतो. तर त्याने खाल्लं तर तो रडायला लागला. तर परी हसायला लागली. परी बोलते दादा नाटक करतोय. मग तिने पण एक घास खाल्ला, परी पण एकदम असं झालं. आम्हाला बीपी लो झाल्यासारखं बेचैन काहीच करमाना. कितीतरी वेळ आम्हाला कामच सुधराना. हा असं हे बघ, अशी पानं लावायची हा. एकावर एक ठेवलीस का? हो. हे बघा हिने एकावर एक पानं ठेव. असं का? एक म्हणजे पानं हे असं- सरळ केलंय हे उलटे. असं अच्छा. ते असे पाने लावून घ्यायचे प्रत्येकाकडे. मिश्रण जास्तच बनवलंय कारण की मला नेहमी भजे लागतं असं बनवायला. भजे पण बनवा का थोडे त्याचे? भजे बनवते मी. एक पान सरळ एक उलटे ठेवते. शिल्पाताईला सगळं येतं, पण ती काय करते माहिती का? आता तुम्हाला सांगितलं असतं पण जाऊ दे. नाही मला हे नाही. हे बघ ही सिस्टम मला माहित नव्हती. उलटे पानं सरळ पानं ठेवायची. आता तिला वाटते जाऊ द्या, कशाला घरामध्ये राडा मला आला करू असतं, हे. मी स्वतः बनला असतं. हिच्या मागे लागले असते का एवढ्या दिवसापासून. आज हिला वेळ आहे आणि आज मला पण सुट्टी होती आणि उद्या संडे आहे. मी बोलली हिच्याकडे जाते अक्काच्या घरी, आणि मी आता अक्काच्या घरी आली खास वड्याच्या रेसिपीसाठी. कोणाची फरमाईश होती तुला? मला दीपालीची फरमाईश आहे की प्लीज ब्लॉग बनव. तुमच्या घरी हे होतं ना त्या दिवशी पूजा, हो तेव्हापासूनची तेव्हा मी फरमाईश बनवली आहे. होती हा, बनवली. की ना याचं बनव पानाचे वडे, आळूच्या पानाचे वडे. आता काय काय टाकलं का शिल्पाताईने? आहे का लक्षात तुझ्या? मी दाखवलंय, व्हिडिओ दाखवलाय. नाही तुझ्या लक्षात आहे माझ्या का? लक्षात आहे. जिरे, लसूण, मिरची, कोथिंबीर, अजून तिळ घेतले आणि बेसन पीठ आणि लसूण. आणि हळद. हळद, मीठ, गरम मसाला थोडासा, गरम मसाला. चवीपुरता घेतलाय मी. अच्छा, हे बघा हे असं फोल्ड करते का तू? आम्ही तर डायरेक्ट त्याला मी राऊंड केलं म्हणून माझं होत नाही तसं व्यवस्थित. कसं राऊंड केलं ते? म्हणजे मी डायरेक्ट सुरुवात इकडनं केली होती. आता आपल्याला बघा असं हे पाहिजे. नंतर याला असं पकडून असे दोन्ही एकत्र करायचे. हे बघा अशा प्रकारे. तुला कोणी शिकवलं? मला माझ्या जाऊने शिकवलेलं. हा. माझे एक आहे मनोरची जाऊ. असं याला फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे ते ठेवून द्यायचे. शिल्पाने कटिंग व्यवस्थित नाही केली. मला सांगितलं तिने बाकीचं काम. हिने केले बाकीचं त्याच्यासाठी अच्छा. मी व्यवस्थित केलं. चाकू ठेवू का खाली मग?
नको नको चाकू आपण हाताने काढतो आणखी फोल्ड होताना मग ते बघा हे आमचा एखादा हे झालं तर काय हरकत नाही. आपण याला आहे ना परत बेस थोडंसं याचं कट करून टाकू. अच्छा हिने दांडी नाही व्यवस्थित कट केली, माझ्या हातातून काम घेतलं हिने. आता आपण याला चिटकून टाकू. नंतर कटिंगमध्ये आपण कट करू शकतो व्यवस्थित. त्याला बेसन लाव ना का थोडंसं वरतून. ते लावा लागेल ना, मला माहिती नाही तू हे केलं तर म्हणून. आणि ते पानं पण फाटले तर तुम्ही काय काळजी करायची गरज नाही, कारण बेसनमध्ये आपण त्याला असं पण फोल्ड करणारच आहोत. पाण्याला उकळा आला शिल्पताई, गॅस कमी कर. नसेल आला अजून एवढे लवकर कसं येईल, आताच तर ठेवले. आताच उकळ आणायचं सगळं आपण. तुम्हाला ते लहान पान चेक कर तू आधी, हिने कापले का व्यवस्थित. हो, चेक केलं. लहान मोठे पानं बघून घ्यायचे, खालती मोठं पान आलं पाहिजे, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही त्याला फोल्ड करू शकता. मी राहुलला बोलली आळूचं पानं खायचे का, मला बोलले कोणी केले म्हणतो अक्काने. अच्छा. मी आली पटकन. आणि तेव्हा खाजवणारे पानं श्रद्धाच्या मिस्टरांनीच आणले होते. होय गप आहे. त्यांनीच आणले होते प्लेटवर त्यांनीच आणले होते. आणि आम्ही बनवले. आणि मग मी म्हणलं की बापरे खाच खाच करायला सगळं झाल्यानंतर त्यांना नव्हती आली का खास गळ्याला. नाही, मग काय झालं, आर्यन खाल्लेच नाही. आर्यन बोला काका तुम्ही एक खाऊन बघा ना, खूप मजा आहे, खूप भारी झाले. त्यांना काहीतरी डाऊट वाटला, असं का बोलतोय हा, खूप मजा येईल तुम्हाला खाल्ल्यानंतर खा. ते बोलतो नको काहीतरी झालंय म्हणून तुम्ही मला बोलताय खाऊन बघा. त्यांनी नाही खाऊन बघितलं. मग फेकण्यात गेले, पूर्ण तेल वाया गेलं, बेसन वाया गेलं, मेहनत वाया गेली माझी, आणि नंतर फेकण्यात गेले. त्यासाठी जेव्हा आपण पानं घेतो विकत, महत्वाचा पॉईंट, तेव्हा आपण त्या विकणाऱ्याला विचारलं पाहिजे हे पानं खाजवणारे आहेत का, नसतील तरच द्या, नाहीतर मी आणून देईल तुम्हाला, मी असं सांगून मग घेऊन आली. एकदा होतं तसं. एकदा होतं म्हणजे कुणाकडून पण. बांधायचं नाही काय, बांध. तुला माहिती का याच्यामध्ये हे पण टाकतात, गुळ पण. गोल टाकतो आपण नाही टाकत. ना का तळायला पाणी. हे बघा पाणी झाले बॉईल, उकळा आला पाण्याला, आणि अक्काने हे बघा असं एकावर एक करून ठेवले. आणि आता काय झाकण ठेवून आपण याला 20 मिनिटं वाफेवर शिजवतो. गॅस फास्ट ठेवशील का. हो. चला आपण आता वेट करूया 20 मिनिटं. हे बघा आता किती छान वाफेवर झालंय. हे किती वेळ लागेल अजून. बस झालेलं आहे. आता आपण याला थंड करायला ठेवू. झालंय का, म्हणजे निब्बर होते का आतमध्ये. हा. तर आता आपण याला पाण्यावरच थंड ठेवशील का. नाही, पाणी काढून घेऊ. पाण्यावर कसं काय ठेवणार. गरम नाही झालं का बाई, हाताने पकडली नाही. नाही गरम. किती वेळ लागायला आता थंड व्हायला. 15 मिनिटं, अर्धा तास. चल तिकडं जाऊन आपण. हे बघा आता हे ठेवले खाली आणि थंड होण्यासाठी, आणि मग थंड झाल्यावरच कटिंग व्यवस्थित होते. अक्का बोलली आहे आपण थोडं वेळ तरी थंड व्हायसाठी आपण पाणी गरम असलं तरी चालेल, कारण की जे खाली आहे ते खाली आहे ते व्यवस्थित हे. चला अर्धा तास ब्रेक घेऊया परत. काय रे, हे कोथिंबीर आहे का? कोथिंबीर नाही, ती पालकची पालकची भाजी आपल्याला टाकायची भाजी. मस्त आलू वडे बनव मम्मी. छान चाय पण बनवशील, बरं चाय प्यायचा होता. खरंच चहा प्यायची मला, चहा पण ठेव. चहा बनवते मस्त. मम्मी मस्त चाय बनवते. आणि सूप कधी आणलेलं. सूप नाही, ते चिंचाचं पाणी आहे उरलेलं. किती भारी आणि हे बघा मस्त आता थंड झाले ग बरोबर. दहा सूप घेऊन ये रे. चाय पिओस सूप. चाय पिओस सूप. चहा ठेवते अगोदर का तळते. पप्पा कुठे आहेत. संग्रहाला कुठे आहे? 100 रुपये घेऊन गेला आईचे. संग्रह सोड. पप्पा कुठे आहेत. पप्पा गेले गणेश नगरला. का. असंच गाडी घेऊन. आपली भाऊजी पण चोकले का रे चिंचाच्या पाण्याला. तुम्हाला पण वाटलं हे सूप आहे. किती आणू हे खरोखर सूप सूप अर्धा नाही. किलोची घे. सूप नाही, ते चिंचेचे पाणी आहे. भाऊजी पण एकदम शॉक झाले. चांगलं वाटत होतं ते सूप. ठेवलं का आणि ऑइल. चिकनचे हे बघा हिने मस्त तेल ठेवलंय तळण्यासाठी वडे. आणि आता वडे कटिंग होणार आहे. तूच कट कर बाई, माझ्याकडून फाटतील नाही तर. मम्मी काय आणायचंय. कोथिंबीर.
असं वाटतं विकत आणलेलं नाही का ते बरे हे बघ तसेच वाटते ते एकदम. बरं झालं रे. हे बघ सूप प्यायचंय का? एवढंच उरलंय बघ, थोडं बाजूला आहे. कुठे आहे? बरं झालं. चिकन सूप आहे का? नाही मटन सूप. चिंचाचं पाणी वेडा. बरं झालं. तूच राहिली बरं होती झालं, वाज घेऊन बघितलं. सूप सूप करत. बरं झालं बरं झालं. हे बघा किती छान हिने बरोबर असं वाटतं विकत आणल्यासारखेच कटिंग घेत एकदम. अक्का खूप सुगरण आहे स्वयंपाकामध्ये. चाय कर चाय. हिला पण चहा दे. अंधार सोड. हे बघा मस्त कटिंग झालेत वडे. काही शांत बजार आहे तर मी असंच तळणार. डायरेक्ट एक्स्ट्रा मध्ये होतं काय? एक्स्ट्रा मध्ये होते अशी तळणार आहे. आता फक्त वडे तळायचे राहिले, मग आपले वडे लगेच रेडी होतील. हे बघा एवढे एक्स्ट्रा राहिले आहेत आणि एवढे अक्काने कटिंग केले आहेत. आणि बाजूला इथे पालकची भाजी बनवणार आहे, पण आज बनवते का संध्याकाळी ते नाही माहिती. तेल पण ऑइल गरम होते. तर अक्काने हे बघा एवढे वडे तळलेत हे वाले. दाखव श्रद्धा एकदा. तू कॅमेरा पकड मी दाखव. मी तयारी नाही केली. हे दिसली श्रद्धाने तयारी नाही केली. दिसते उजेड आहे का? हे बघा अक्काने एवढे मस्त वडे तळलेत एवढे, आणि एवढे तिने टाकलेत. पण तिला ना इतकं काम असतं ना, आता लगेच बाहेर गेली निघून वडे टाकून. तर तिला मी सांगितलं मी लक्ष देते तू जा म्हणून. आणि हे बघा हे एक कापायचं राहिलंय. आणि असे वडे तुम्ही पण बनवून खा नक्कीच. खूप छान टेस्ट आहे. मी एक टेस्ट करून बघते अगोदर. मी थोडंसं खाल्लं जेव्हा विशूने घेतला हातात तेव्हा मी थोडंसं खाऊन बघितलं. विशू छान झालंय. चल आपण टेस्ट करू. ओके. हम्म. अरे गरम असेल. थोडं थंड. मला टाक त्या प्लेट मध्ये. खूप छान टेस्ट आहे. खूप यम्मी. तर प्लीज असे वडे तुम्ही पण बनवून खावा. आणि मला आता खूप उशीर झाला, मला घरी जायचंय. तर अक्काने छान रेसिपी बनवली. प्लीज माझ्या अक्काच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. तर गाईज तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, त्याच्यानंतर तुम्हाला कुठला व्लॉग बघायला आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला कमेंट करा तशा, की मी तुम्हाला तसा व्लॉग दाखवेल माझ्या चॅनलद्वारे. आणि आता आम्ही जाणार आहेत गावी. आणि गावी जाताना पण मी तुम्हाला पॅकिंग कशी चालली आहे आणि मी आता फॅमिली पूर्ण आम्ही गावाला चाललो आणि तोही व्लॉग येईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला कुठला व्लॉग आवडेल बघायला तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.